हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की गौरीच्या मुखवटे असतात त्यांना आपण हेअरस्टाईल कशी करू शकतो. कारण प्रत्येक आपण जेव्हा विक आणतो तेव्हा फक्त त्याची वेणी घालतो आणि ते हाईट केलेली असते. पण आता मी तुम्हाला पूर्ण मुखवट्यावरती पूर्ण हेअरस्टाईल करून दाखवणार आहे जे की सोपी असेल. तुम्ही तुमच्या घरी आरामात करू शकता. ही तयारी जर आदल्या दिवशी करून ठेवली तर तुम्हाला अगदी सोपं जाईल. तर चला तर सुरुवात करूयात. तर मी घेतलेत 2 विग जे मार्केटमध्ये इझिली मिळतात. म्हणजे विग म्हणजे आपण काय म्हणतो यांना, केसाचं एक हे असतं, अगदी 50-100 रुपयाला मिळतात. विग पण म्हणजे विगचं काय होतं की ते थोडेसे कॉस्टली पण जातात आणि आपल्याला ती व्यवस्थित अटॅच करता आलं तरी पाहिजे. तर हे जे आहेत कमी पैशात, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान बनेल. तर इथं घेतलेत मी 2 हे घेतलेत, विग घेतलेत. केसावळा म्हणतो आपण, आमच्याकडं तर केसावळा म्हणतात. तर तो 2 घेतलेत, जेणेकरून मला जास्त हेवी पाहिजे होता लूक. त्यासाठी एक असेल तर एकही घेऊ शकता. आणि 2 आहेत ते मी एकत्र अटॅच करून घेतले. त्यानंतर 2 वेण्याच्या पेड्या घालून घेतल्या, जेणेकरून ते एकत्र राहील. ह्याच्या आधी घरीही मी 2-3 वेळा ट्राय करून बघितलं की म्हणजे फक्त ते 2 वीक एकत्र करायचे आणि लावून बघितलं तर तेवढं स्प्रेड व्यवस्थित होत नव्हतं. कारण ते गुच्छामध्ये बांधले गेलेले आहे 3 ठिकाणी. ते स्प्रेड व्हायला खूप त्रास होतो आहे आणि त्यामुळं खाली केसात गुत्ता पण होतो आहे. त्यासाठी मग मी ते एकत्र हे करून एक वेणी छोटीशी घालून घेतली आणि ती वेणी मुखवट्यावरती, जिथं मुखवट्याचा ओरिजिनल म्हणजे त्याला अटॅच असलेला जो आंबाडा असतो, त्या आंबाड्याला व्यवस्थित अटॅच करून घेऊन त्याला एक रबर लावून घेते. आणि प्लॅस्टिकचे रबर जे असतात ते घ्यायचे, तिथं ते वापरायचे. त्यांनी छान असं घट्ट होतं आणि केसांचं काम करतं. त्यामुळे बराच वेळा केस हातामध्ये अडकतात. त्यामुळं तशा वस्तू शक्यतो शेजारी घेऊन बसायचं नाही. आता काय झालं, ती वेणी आपण घातल्यामुळं ना, केस जेव्हा आपण फिनिशिंग देतो आहे केसांना, तेव्हा जास्त ओढाताण होत नाही. व्यवस्थित त्या वेणीत केस घट्ट बसल्यामुळं स्प्रेड व्यवस्थित होतं. हे एक मी परत एकदा केल्यानंतर मला समजलं. त्यानंतर मी 2 रबर लावून घेते, जेणेकरून ते जास्त फिटिंगमध्ये व्यवस्थित बसेल. कारण आपल्याला पुढं बऱ्याच वेळा फिनिशिंग देताना केस ओढायचे आहेत. त्यामुळं ते काय होतं आहे, रबर पटकन निघतो आहे त्या ह्याच्यातनं घसरून. त्यामुळं 2 रबर लावून घ्यायचे. म्हणजे जर का कापडी रबर तुमच्याकडं असेल तर त्याच्या 2 ते 3 फेऱ्या व्यवस्थित होतील असा रबर बघायचा. कारण मी कापडी रबरसुद्धा वापरत होते. तिथं तुम्हाला साईडला दिसत आहेत. हे सगळं मी 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर मग मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान हेअरस्टाईल होते, फक्त व्यवस्थित हे करावं लागते. धागासुद्धा वापरू शकतो, पण धागा जेव्हा आपण गाठ मारतो हे करतो तर आपल्याला हाताखाली एक माणूस पाहिजे. रबरच्या ऐवजी जर का तुमच्याकडं हाताखाली माणूस असेल, तुम्हाला मदत करू शकत असेल, तर तुम्ही ह्याच्याऐवजी धागासुद्धा वापरू शकता, काळा कलरचा वुलनचा धागा. पण तो सुद्धा मला वाटतं आहे की घसरेल. मी ट्राय केला नाही, कारण माझ्याकडं आता सध्या तरी कोण नव्हतं पकडायला आणि मला ते पायात वगैरे पकडून नव्हतं हे करायचं. त्यामुळं मग मी असं रबरच हे केलं. तर हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. आता आपलं मेन काम चालू होतं आहे. तर कारण ह्या गोष्टीला हाईड करता येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची. आणि एक पूर्ण जी गौरीची आतली स्किन आहे ती शक्यतो केसांनी व्यवस्थित स्प्रेड केली आणि झाकून घेतलं तर ते जास्त विचित्र दिसणार नाही किंवा एका ठिकाणी फुगा होणार नाही केसांचा. त्यानंतर ह्याला व्यवस्थित रबर लावून घ्यायचा. तर मला तर असं वाटते की मी पूर्ण व्हिडिओ अजिबात स्किप न करता किंवा कुठेही पळवलेला नाही. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ आरामात बघावा. कारण मी तोंडाने बडबड करण्यापेक्षा तुम्हाला जे मी केलं आहे ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण सगळे डिटेल्स मिळतील. म्हणजे काय होतं आहे, कसं काय होतं आहे, हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आणि ही तुम्हाला हेअरस्टाईल पूर्णपणे घरात आरामात जमणार आहे जर का व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितलात तर. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ह्यानी काहीतरी मदत व्हावी हीच माझी इच्छा होती. जर का झाली असेल तर तसं कमेंट करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता.
तर अशा प्रकारे गौरीला छान असं आपण गौरीच्या मुखवट्याला छान असं केस लावून तयार होत आहेत. तर जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो गौरीला व्यवस्थित साडी कशी नेसवायची. कारण बऱ्याच वेळा मी बघितले की जसं आपण म्हणजे आपण मुलींना साडी जसं नेसवतो तसं गौरीला नेसवलं जातं, पण ॲक्च्युली तसं नाही नेसवू शकत गौरीला साडी. कारण म्हणजे आपली मुलगी असते, ती लहान असते, ती आपण इकडं तिकडं फिरणार असते किंवा एका जागेवरून हलणारी असते, त्यामुळे तिला साडी नेसवायची पद्धत आणि मला असं वाटतं की एका जागी स्टॅच्यू असणाऱ्या गौरीला साडी नेसवायची पद्धत ही कदाचित वेगवेगळी असू शकते. तीच कशी आहे हे सगळं मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला परत भेटणार नाही आहे हे व्हिडिओ बघायला. आणि हे व्हिडिओ सगळे मी लवकर शेअर करण्याचं कारण हेच आहे की 2 ते 3 दिवसावर गौरी आलेल्या आहेत आणि ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही तुमच्या घरी छान अशा गौरी बसवू शकाल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लवकर व्हिडिओ मिळेल आणि ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी लागणारी सगळी तयारी तुम्हाला करता येईल.